नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आम्ही कुराडवाड येऊन पुढच्या मुक्कामाकडे निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आम्ही चालत आहोत आता. बघू शकता मित्रांनो, आम्हाला जाता आत्ता मेकअप किट भेटलेली आहे. याच्यामध्ये सर्वच आहे. साबण आहे, कपडे धुवायचं, अंगाला लावायचं आणि तेल आहे. विठोबा म्हणजे नाही विठोबाचं आहे. तुम्ही बघू शकता गजभाऊ किती झालेले तर बघू शकते इथं किती छान गुलाबाची फुलं आहेत. आम्हाला जाता आता एक नर्सरी दिसली होती. इथं नर्सरीचं नाव काय इथं नाव नाही आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं किती चांगले फुलं आहेत. मित्रांनो आता आलेलो आम्ही संध्याकाळच्या मुक्कामावर. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो 1 किलोमीटर राहिलं. आता ही आपली गाडी आहे, पाणी पिण्याकरिता आता थांबवलेली आहे. ही पालखी आहे, मागे येत आहे. बघू शकता अंगोला मळा. मुक्कामावर आलेलं होतं दुपारच्या आणि इथं महादेवाची मूर्ती, इथं जेवण होतं आम्हाला. तर इथं पाणी पण चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल पण जोरात पाणी चालू आहे. हे माणसं बसवलेले आहेत इथं. दुपारच्या मुक्कामावर आलेलो म्हणजेच की कुरुमवाडीवर आणि इथं 5-6 दिंड्या आलेल्या आहेत. आपण जिथं आहोत तिथं तुम्ही बघू शकता इथं भव्य गर्दी आहे आणि आतली त्याच्याहून पण सुद्धा गर्दी आहे. आणि इथं आपले माणसं बघू शकता कसे जेवत आहेत. तुकाराम महाराज इथं येऊन पहा म्हणते ते एकदा वारीमध्ये. आणि खरंच नक्कीच येऊन पहा तुम्ही. इथं व्ह्यू बघू शकता किती भयंकर येत आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.